काही काही मत आहे इतके डेंजर आहेत ते नातवाला म्हणतात आण गे बाबा पेटून तोंडात दाताचा पत्ता नाही. ते पोरग बिडी पेटवायला जातं आणि बिडी पेटवत असताना येता येता डोकं लावतोय की म्हातारं मला रोज बिड्या पेटवायला लावतोय. इसमें कुछ तो बात होगी, उसमें कुछ तो होगा. आणि मग ते त्या म्हातारे अवत्या त्यानं पाहिलं नसतं ना. हे म्हातारं तोंडातून धुपट काढतंय, नाकातून धुपट काढतंय, त्याच्या कधी कानातून धुपट निघतंय. ते पोरग ती बिडी ओढून पाहत. इथून सगळी गडबड झालेली असते आपल्या. म्हणून लहान मुलांच्या पुढे कुठली तुम्हाला जी कृती पटत नाही ती कृती अजिबात करायची नाही. हे बंगालेश्वराची पूजा आहे. मी हिंदू मतेची भक्ती सांगतो. मला आलेला अनुभव आहे. एका कीर्तनाला गेल्यानंतर गंभीर बाबा पोरायनं खूप सेवा केली, पण मी म्हटलं बा मला एकांतात झोपायची व्यवस्था करा. म्हणून त्यांनी लांब शेतात एका माणसाच्या शेतात व्यवस्था केली. त्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध नव्हता. आणि ते म्हातारं इतकं खतरनाक होतं ना ते. रात्री चांगले 10-11 वाजता कीर्तन माझं संपलं. 11:30ला भोजन केलं. 11:45-12च्या दरम्यान पोरायनं मला वावरात नेऊन घातलं. तिथं म्हातारं एकटंच आणि मी एकटाच. तिथं गेल्यानंतर मस्त पोरायनं सांगितलं बाबा महाराज आलेले आहेत, महाराजांची झोपायची वगैरे व्यवस्था करा. त्यांना मला प्रश्न विचारला. काही काही लोकांना काय विचारायचं मिळत नाही. आणि महाराज म्हटलं काय कीर्तन करता का? आणि मग मी काय करतो? कीर्तन करायला आलो होतो गावात. बरं 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 काही हरकत नाही झोपा. पोरं निघून गेले. मी आपला स्वामींचं चिंतन करत पडलो. पण ते म्हातारं उठलं आणि मला त्याने एक सूचना केली. म्हणे बाबा तुम्हाला राग येणार नाही तर एक गोष्ट सांगू का? म्हटलं सांगा मग. आता तुमच्या ताब्यात मी रातभर त्याच्यामुळं सांगा मला. नाही म्हणे मला एक सवय. म्हटलं कोणती सवय आहे ना? नाही काय नाही म्हणे मी 3-3:30 वाजता मी उठतो आणि मला बिडी वाढायची सवय आहे. तेवढं ऍडजस्ट करा. इंग्लिश मध्ये वाक्य बोललं ऍडजस्ट करा. म्हटलं बापू. म्हटलं बाबा काही हरकत नाही मी आपलं इकडे तोंड करून झोपतो. तुम्ही तुमचा कार्यक्रम तिकडे चालू नाही. आता झालं काय होते ते दिवाळीचे दिवस. आता हे म्हातारं एवढं बिलिंदर तर त्याचा नातू किती बिलिंदर असेल. त्या ज्या टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ते म्हातारं त्या बिडीचा कट्टा ठेवायचं ना, बिडीचं बंडल माचीस अगदी मस्त ठेवायचं. ते बिड्या अशा काढून ठेवायचं पुन्हा बाहेर अशा लाईनीनं. तर त्या काट्यानं काय केलं त्या बिड्याच्या जागी गवळ्या फटाकड्या टाकल्या. अरे म्हाताऱ्याला माहितच नाही ना. बरं मी ते लाईट बंद करायला लावला त्याच्यामुळे आखा अंधार. आता मला जप करता करता लागली झोप. आता हे उठलं ना 3:30 वाजता हे पराक्रम करायला. आणि त्या म्हाताऱ्यानं जसा ड्रॉवरचा खण उघडला तर ते माझ्या भेनं कशाला लाईट लावायचा म्हणून त्यांना अंदाजानं ती बिडी काढायची तर फटाकडीच काढली पाहिजे. आणि बिड्या वाटणाऱ्याची स्टाईल नाही भारी. अशी धरतात मस्त अशी काडी ओढतात असं करतात लगे असा खोपा करतात बरं का पेटवायला. त्या म्हाताऱ्यानं आता मी रातभर जागाच ना त्याचे पराक्रम खुडखुड मला काही कसे झोप येते. मी आपला अलगदपणे असं पाहत होतो तिरप्या नजरेनं. आता मला दिसत होतं ना. पण म्हटलं कशाला बोलायचं. चाललाय कार्यक्रम चालू द्या. चांगला राष्ट्रीय कार्यक्रम आहे. अहो त्यानं बिडी तोंडात धरायची फटाकडी धरली तोंडात. मला दिसू लागलं. पण म्हटलं आता जाऊ द्या होत्या उगाच तुला धावायचं ते आपल्याला फटाकडी द्यायचंय कधी. अहो त्यानं अशी फटाकडी तोंडात धरली आणि मस्त अशी माचीस धरली. असा खोपा केला. माझ्याकडे असं तिरप पाहिलं तर असं हे जागा आहे का? आता मी जागाच होतो पण मी आपले बारीक डोळे केले त्याचा पराक्रम पाहिला मी. त्यानं अशा पद्धतीनं मस्त लचकती गवळी फटाकडी होती. लहान नव्हती ती
लागलेले वाजत जोरदारात, पुन्हा खडा बी खटकन उडतो मागं. कडेला गेले बुद्धी असते, त्यांना बरोबर काडी वळली आणि काडी ओढून असं तिरप पाहत पाहत वाकीला लावली. फटाकडी फाटलं आणि त्याचं तोंड फाटलं, एकच झालं. आता मला हसू बी आणि काही बरं हसावतं ते धावायचं, त्याचा फक्त मला एवढाच आवाज एवढा. बरं का एवढा. अरे मला तुम्ही सांगा, या म्हाताऱ्यानं पराक्रम केला, नातानं केला का नाही उलटा पराक्रम? म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या लहान मुलांच्या पुढं आपण कसं राहावं याची आचारसंहिता ही गणेश पुराणात आणि मुदगल पुराणात आहे.